मी नेहमी सांगतो मुद्दामून की माझं नाव असीम असल्यामुळे बरेच जण मला मुस्लिम समजतात आणि मग ते मला तशाच प्रकारे हा लांड्या बरोबर आहे तर तसंच बोलणार. मग काही जण असं म्हणतात की जा ते अजानची वेळ झाली असेल जा, काहीही बोलतात अक्षरशः. काही जण म्हणतात पंचरवाल्याची औलाद आहे. मी माझा जात माझा धर्म हे सोडून दिलेला आहे कारण मला त्याचं काही महत्त्व वाटत नाही. माझ्यासोबत एक ॲडव्होकेट भागवत म्हणून काम करायचे, एक मराठा सेवा संघाचे प्रमुख होते, मी काय त्यांचं नाव सांगत नाही, मराठा सेवा संघाचं काम करायचे, लेखक मोठे. त्यांच्या केसमध्ये आम्ही जात होतो एका हायकोर्टामध्ये. त्यांनी मला सांगितलं अरे भागवत आहे तो समजून ब्राह्मण आहे. मी म्हटलं कोणी ब्राह्मण असेल तर काय फरक पडतो, म्हणजे कशासाठी आपण अशी शंका व्यक्त करतो. जनहित फाउंडेशन यांच्या वतीनं रत्नागिरीत न्यायवेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. संविधान, न्याय आणि लोकशाहीचा संवाद या महत्त्वपूर्ण विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि संविधान विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सखोल मार्गदर्शन केलं. भारतीय संविधानातील मूलभूत मूल्य, न्याय प्रणालीचं महत्त्व, नागरिकांचे अधिकार आणि आजच्या काळात लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक असलेला संवाद यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि रोखठोक विचारांना श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. माझ्या मित्रांनी सगळ्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा आपल्याला ते सांगतो की न्याय स्वराज्य म्हणजे काय आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना तेव्हा दिली की आम्ही कमजोर असू द्या, आम्ही संख्येने कमी असू द्या, आमच्याकडे सैन्य कमी असू द्या, आमच्याकडे घोडदळ कमी असू द्या, पण आम्ही आमचं राज्य करू. आमच्या चुका होतील पण आम्ही आमचं राज्य करू, हे नंतर महात्मा गांधींनी परत सांगितलं. तर लोकशाहीमध्ये ही संकल्पना रुजवण्याचं श्रेय महात्मा गांधींना आहे आणि त्याच्यातून स्वराज्य हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे की स्वतःवर आपलं राज्य असलं पाहिजे. भारतीय संविधानाची ही संकल्पना आहे की आम्ही निवडून देणार ते लोक आमचे प्रतिनिधी असणार आणि त्या प्रतिनिधींनी आपल्यासाठी राज्य करायचं. स्वतःवर स्वतःचं राज्य असलं पाहिजे, म्हणजे स्व म्हणजे कोण हे ओळखता आलं पाहिजे. आज नागरिकांना धर्म जातीमध्ये विभागून स्वतः ते कोण आहे ते ओळखूच दिलं जात नाही. म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म होतो, पहिल्यांदा तो रडतो, त्याचं नाव नसते, गाव नसते, जात नसतो, धर्म नसतो, पण तो जन्माला येतो, थोड्या वेळातच त्याला जात मिळते, धर्म मिळते, जे तो कधीच मोडू शकत नाही, ज्याच्यामध्ये तो फसून जातो. मग त्याचं नाव ठेवण्यात येते आणि मग नाव ठेवल्यावर आपण सगळेजण त्याला नावं ठेवण्यासाठी मोकळे होतो. याच्यामध्ये स्ववर राज्य जर आपलं असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की मला खूपदा असं वाटते की 18 वर्षाचं होऊ द्यावं कोणाला तरी, 18 वर्षाचा तो व्यक्ती झाल्यावर, ती मुलगा किंवा मुलगी, मग एखादा कार्यक्रम घ्यावा की तुला कोणती जात आणि धर्म पाहिजे, ती जात तू स्वीकारू शकतो. अशी मोकळीक आपण दिलेली नाही आहे आणि मग तसं दिलं नसल्यामुळे आपल्याला एक काल्पनिक भीतीखाली ठेवण्यात येते की ते लोक आपली संख्या वाढवत आहेत, त्यांची संख्या वाढत आहे कारण की त्यांना 2 लग्न 3 लग्न ते करू शकतात, ते किती मुलं जन्माला घालू शकतात, अशी काल्पनिक भीती घातली जाते आणि आपल्यासाठी एक काल्पनिक दुश्मन तयार केला जातो आणि आपलं राज्य राहत नाही, आपल्यावर सुद्धा आपलं राज्य राहत नाही, आपल्यावर मग एक दुसरा कोणीतरी राज्य करतो. त्याला कल्ट असं म्हणतात. एक कृत्रिम व्यक्ती आपली तयार केली जाते आणि आपल्यावर ती राज्य करायला लागते. त्यामुळे स्वराज्य हा साधा विषय नाही. आपल्याला याच्या पुढे स्वराज्य मिळवायचं आहे स्वतःवर आधी आणि नंतर भारतासाठी. त्यानंतर न्याय स्वराज्य असं आम्ही म्हटलेलं आहे. मग न्याय म्हणजे काय हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. न्याय म्हणजे काय हे समजून घ्या. सर तुम्ही बाहेर जा थोड्या वेळ, तुम्ही काही ऐकत नाही व्यवस्थित. काय नाव आहे त्यांचं? ते नाही, ते तुमच्या बाजूला अर्धी दाढी आहेत. तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मला काही कळत नाही काय झालं. बने साहेब, बने साहेब,
न्याय म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी अन्याय म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आता मी किती वेळ बोलत राहील तरी तुमच्या मनात हा विषय यांना का काढलं बाहेर, तुमच्या मनात हा विषय असेल यांना का काढलं बाहेर. यांनी मला सांगितलं ते कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे मोठे नेते आहेत, बन्ने साहेब आहेत. आता जेव्हा यांनी मला सांगितलं हे बन्ने साहेब आहेत तेव्हा मी त्यांना म्हटलं बोलून घ्या त्यांना परत. म्हणजे मी काय केलं, मी त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली. तुम्ही काय केलं सगळ्यांनी, जेव्हा उठून ते चालले होते तेव्हा कोणी काहीच नाही केलं. यांनी फक्त मला सांगितल्यामुळे तुम्ही जाऊ देत होते त्यांना. कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे की यांना का उठवलं, त्यांनी काय केलं, त्यांच्या बाजूच्या माणसांनी विचारायला पाहिजे, मागच्या लोकांनी विचारायला पाहिजे. पण एखाद्या माणसावर अन्याय होतो आणि आपण विचारतच नाही तेव्हा अन्यायाची डेप्थ वाढत असते. त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काही केलं नाही. आम्ही हा प्रयोग केला आपल्यासमोर. त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाबद्दल बोलायला पाहिजे की नाही. एक कोणी व्यक्ती असो, तो हिंदू असो, मुसलमान असो, कोणी असो. आपण सुरू काय केलेलं आहे की आपण दुसऱ्यावर अन्याय होत असेल ना, काहीतरी असेल बाबा प्रॉब्लेम, जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याचं. आपल्याला ही प्रवृत्ती बदलली पाहिजे, तरच आपल्याला न्याय म्हणजे काय कळेल. अन्याय म्हणजे काय हे कळल्याशिवाय न्याय म्हणजे काय कळणार नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त जीवन जगणाऱ्या लोकांच्या सोबत राहून बघा थोडा वेळ. मी नेहमी सांगतो मुद्दामून की माझं नाव असीम असल्यामुळे बरेच जण मला मुस्लिम समजतात आणि मग ते मला तशाच प्रकारे हा लांड्या बरोबर आहे तर तसंच बोलणार. मग काही जण असं म्हणतात की जा, ते अजानची वेळ झाली असेल, जा. काहीही बोलतात अक्षरशः. काही जण म्हणतात पंचरवाल्याची औलाद आहे. मी माझा जात, माझा धर्म हे सोडून दिलेला आहे कारण मला त्याचं काही महत्त्व वाटत नाही. मी हे जगण्याचा प्रयत्न करतो आहे की माणूस म्हणून जगू शकतो का. आणि मला त्यावेळेस एक जाणीव होते की मी मुसलमान नाही आहे. बऱ्याच जणांना ते माहीत पण आहे. पण मी जर खरंच मुसलमान असतो तर मला किती शिव्या सहन करावं लागल्या असतं, मला किती घाणेरड्या प्रकारच्या शब्दांना सामोरं जावं लागलं असतं. एकदा जगून पहा बरं मुसलमानाचं जीवन, जगून पहा एकदा. आपलेच भाऊबंद आहेत का आपण त्यांना अशा पद्धतीने आपण त्यांना वापरतो आणि त्यांना काही म्हणतो. मग त्यांना सतत जेव्हा म्हणजे एखादा गुंड बदमाश असेल, जेलमधून आलेला असेल, त्याला सतत जेव्हा समाजात म्हटलं जाईल जेलमधून आलेला आहे, जेलमधून आलेला आहे. तुम्ही तो सिनेमा पाहिला असेल जुना अमिताभ बच्चनचा, त्यांनी लिहिलं होतं मेरा बाप चोर है. जेव्हा त्या माणसाला जाणीव होते की सगळेजण मला हुडूत तुडूत करतात, ढकलून देतात, माझ्याशी वाईट वागतात, माझी बदनामी करतात, माझा अपमान करतात, आपल्यामध्ये येऊ देत नाही, तेव्हा तो माणूस ठरवतो की आता खरोखरच गुंड आणि बदमाश होतो. काय करतात तर बघून घेऊ. आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आपल्यासोबत राहतात ते लोक वेगवेगळे असू शकतात, त्यांची प्रार्थना पद्धती वेगळी असू शकते. पण इथे जे भूत तयार केलं जाते आपल्या मनामध्ये, एक राक्षस पैदा केला जातो आपल्या मनामध्ये, त्याच्यामुळे आपण सगळ्यांकडे शंकेने बघायला लागतो. माझ्यासोबत एक ॲडव्होकेट भागवत म्हणून काम करायचे, एक मराठा सेवा संघाचे प्रमुख होते, मी काही त्यांचं नाव सांगत नाही, मराठा सेवा संघाचं काम करायचे, लेखक मोठे. त्यांच्या केसमध्ये आम्ही जात होतो एका हायकोर्टामध्ये. त्यांनी मला सांगितलं अरे भागवत आहे तो, समजून ब्राह्मण आहे. मी म्हटलं कोणी ब्राह्मण असेल तर काय फरक पडतो, म्हणजे कशासाठी आपण अशी शंका व्यक्त करतो. एकीकडे सगळे ब्राह्मण असे फार चतुर असतात, फसवणूक करतात, लुबाडणूक करतात, असं चित्र तयार करायचं. आणि मग दुसरीकडे त्यांनी संघटना तयार करायच्या आणि समाजातल्या इतर लोकांना त्यांनी दुश्मन समजायचं. आपल्याला ही दुश्मनी संपवावी लागेल. आपल्याला आपल्या मनातले बायसेस आणि काटे काढून टाकावे लागतील. इथे कोकणामध्ये सगळेजण मासे खातात, काटे काढून खाता ना. आज आपल्याला लोकशाही पचत नाही आहे, लोकशाही कळत नाही आहे, कारण हे जातीभेदाचे एकमेकांबद्दल शंकेचे काटे आपल्या घशात अडकलेले आहेत.
आपल्याला ते काढावं लागतील, तरच आपल्याला न्याय म्हणजे काय हे समजेल. एकदा न्याय म्हणजे काय समजलं तर आपण अत्यंत ताकदवान नागरिक होऊ शकतो. प्रत्येकाला कायद्यापुढे समान मानलं पाहिजे ही साधी संकल्पना आहे न्यायाची.